आणि 10वीची परीक्षा होणार आहे हे लक्षात घेऊन तुम्हाला घरी बसून अभ्यास करायचा आहे। घरी बसून अभ्यास करण्यासाठी सराव प्रश्नपत्रिका सुद्धा आपण दिल्यात, घरी सोडवलात तरी चालेल। आणि आता काही महत्वाचे भाग आपण पाहू जेणेकरून आपली उजळणी होईल आणि विसरणार नाही। ओके ठीक आहे। बघा, पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित ही नमुना प्रश्नपत्रिका आहे, दुसऱ्या धड्यावर आधारित। दिसत असेल तुम्हाला, दिसते का क्लिअर? हो सर। हो वाचता येते का? वाचता येते ना? हो वाचता येते। हा बघा, प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा। निवडा। खालील कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? बघा, 1 5 10, दुसरं त्रिकूट 3 4 5, तिसरं 2 2 2 आणि चौथं 5 5 2। आता या चारीपैकी कोणतं त्रिकूट आहे? सांगा बरं, कोणतं त्रिकूट आहे पायथागोरसचं? काय सूत्र आहे पायथागोरसचं त्रिकूट ओळखण्यासाठी? पायथागोरसचे त्रिकूट लिहून घ्या, सोपं आहे अगदी। पायथागोरसचे त्रिकूट सूत्र, प्रमेय काय प्रमेय आहे पायथागोरसचा? सांगा। कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग। व्हेरी गुड, व्हेरी गुड। कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन त्रिकोणाच्या पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। हा, किंवा कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो, राईट? कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो। आता या ठिकाणी 1 5 10 या बाजू दिलेल्या आहेत पहिल्या पर्यायामध्ये, 1 5 आणि 10। साधारणपणे असा संकेत आहे की सर्वात मोठी बाजू म्हणजे कर्ण आपण मानतो, राईट? म्हणून मग या सूत्रात जर ठेवलं आपण, 10 ही सर्वात मोठी बाजू आहे, 10 चा वर्ग बरोबर 1 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग असं होईल, राईट? आता 10 चा वर्ग किती आहे? 100 बरोबर 1 चा वर्ग 1 अधिक 5 चा वर्ग 25। म्हणजेच 100 बरोबर 25 आणि 1 झालं 26। तर हे बरोबर आहे का? नाही, बरोबर नाही। म्हणून ए हा पर्याय योग्य उत्तर नाही। ओके, आता बी या पर्यायाकडे जाऊया आपण। बी पर्याय काय सांगतोय बघा, 3 4 5, 3 4 5 म्हणजे सर्वात मोठी बाजू कोणती आहे? 5, तिला आपण कर्ण मानूया। हा, तिला आपण कर्ण मानूया। कर्ण म्हणजे 5 चा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग। आता 5 चा वर्ग किती आहे? 25, 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16। पहा मग आता 25 बरोबर 16 आणि 9 25, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे। म्हणून बी हा पर्याय पायथागोरसचा त्रिकूट आहे। पर्याय बी, दिलेल्या बाजू कोणत्या कोणत्या आहेत? 3 4 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। पायथागोरस त्रिकूट आहे। आता हे त्रिकूट असंही देऊ शकतात, ते 4 3 5 असंही देऊ शकतात, किंवा असंही देऊ शकतात, ते 5 3 4 किंवा 5 4 3 कसंही देऊ शकतात, इकडे तिकडं। पहा, म्हणजे प्रश्न देताना 3 4 5 असंच द्यावं असं काही नाही। प्रश्न देताना तुम्हाला 5 4 3 असंही दिलं जाईल, किंवा 4 3 5 दिलं जाईल, 5 3 4 दिलं जाईल। असं कसंही जरी दिलं तरी सर्वात मोठी बाजू म्हणजे कर्ण समजायचं। काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही सर्वात मोठी बाजू असतो।
आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची. ठीक आहे, हो सर. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची. 5चा वर्ग बरोबर 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग, किंवा 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, किंवा 5चा वर्ग बरोबर 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज जर तुम्ही केलात तर 25 बरोबर 25 येतं. म्हणजे बी हा पर्याय योग्य उत्तर आहे. योग्य आहे. आता हे लवकर सोडवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तोंडी करून बघावं लागेल. हे अगदी 1 मिनिटात उत्तर काढण्यासाठी मोठ्या संख्येचा वर्ग 5चा वर्ग 25, 3चा 9, 4चा 16, 16 9 25, म्हणून चटकन बी ह्या पर्यायाला तुम्ही राईट करू शकता. आता 2 2 2 असेल का? असणार नाही, कारण सगळ्या संख्या इथे कशा आहेत, सारख्याच आहेत, समान आहेत. सर्व बाजू सारख्याच आहेत. म्हणून 2चा वर्ग बरोबर 2चा वर्ग अधिक 2चा वर्ग येईल का? येणारच नाही. त्याच्यामुळे हा पर्याय नसणारच आहे. इथं तरी बघावं लागलं पहिल्या पर्यायाच्या वेळेस. आता दुसरा तर नसणारच. आता तिसरा बघा, 5चा वर्ग हे सुद्धा असणार नाही, कारण दोन बाजू सारख्या दिसाल्यात. 5चा वर्ग एकाच करून बघितला तर 25 येतो, आणि दुसरा 25 अधिक 2चा वर्ग 29 येणार आहे. म्हणून तिसराही पर्याय असणार नाही, चौथाही पर्याय असणार नाही. योग्य पर्याय असेल दुसरा. हे चटकन आपल्या लक्षात येतं बघितल्याबरोबर. ठीक आहे. आता बघा दुसरा प्रश्न कसा आहे. बाजूची लांबी ABC असलेल्या त्रिकोणामध्ये जर A वर्ग अधिक B वर्ग बरोबर C वर्ग असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? सांगा बरं, कोणत्या प्रकारचा असेल तो? काटकोन त्रिकोण असेल. त्रिकोण. कारण एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे वेळा येतो आहे, म्हणून हा काटकोन त्रिकोण असेल. राईट. हे सुद्धा पायथागोरसच्या प्रमेयाला अनुसरूनच काटकोन त्रिकोण असेल. समभुज त्रिकोण नसेल, लघुकोन त्रिकोण नसेल, आणि विशालकोन त्रिकोण सुद्धा नसेल. विशालकोन त्रिकोणामध्ये एक बाजू मोठी असते विशालकोनासमोरची, उरलेल्या दोन बाजूंच्या बेरजे पेक्षा अधिक. ठीक आहे. दुसरा प्रश्न काटकोन त्रिकोण असेल. आता समजाले का? ऐकू आले का अश्विनी? वैशाली ऐकू आले का? ओके. अश्विनी सटवाराव सावळे आहे की काय जॉईन? हो सर. ओके, चला ठीक आहे. आता बघा तिसरा प्रश्न कसा आहे तो, आणि हे सगळ्यांना जनरल आहे. 8वी 9वी 10वीला सुद्धा पायथागोरसचा प्रमेय आहे, म्हणून हा टॉपिक निवडलाय. आता बघा, हे प्रश्न पायथागोरसचे त्रिकूट आहे का, या प्रश्नाची तयारी म्हणून आपल्याला काही 10-5 त्रिकूट पाठच पाहिजेत. अलग लक्षात. समजा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे हा, ही बाजू 1, ही बाजू सुद्धा 1, तर ही काय असेल? काढा बरं. त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90 अंश. लिहून घ्या प्रश्न. B बरोबर 90 अंश त्रिकोण ABC मध्ये, आणि बाजू AB बरोबर बाजू BC बरोबर 1, तर AC बरोबर किती? सोडवा असा प्रश्न. ही आकृती. त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90 अंश, AB बरोबर BC बरोबर 1, तर AC बरोबर किती? काढा पायथागोरसच्या सूत्रानुसार. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग काढा, आणि आलेलं उत्तर तुम्ही चॅट करू शकता इनबॉक्स मध्ये, मेसेज मध्ये.
मेसेज मध्ये आलेले उत्तर टाकू शकता. दोन. सर 2 येईल. 2 यायले का वर्गमुळात 2 यायले? वर्ग वर्ग वर्गमुळात 2 येत असेल. हो सर. हो बघा सर. वर्ग पायथागोरसच्या पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण. काय होईल ते? AC चा वर्ग बरोबर BC वर्ग अधिक चा AC वर्ग अधिक AC चा वर्ग AB चा वर्ग AB चा. हा AB वर्ग अधिक BC वर्ग. म्हणून हो BC ची किंमत दिलेली आहे 1 चा वर्ग एक. अधिक 1 चा वर्ग. 1 चा वर्ग. 1 चा वर्ग. 1 अधिक 1 1 बरोबर बरोबर 2. 2. AC वर्गाची किंमत 2 आली, राईट? मग हो इथं सर. वर्गमूळ घ्यावं लागेल. इथं वर्गमूळ घेऊन म्हणून AC वर्गाचं वर्गमूळ आलं AC बरोबर वर्गमुळात 2. हे आहे उत्तर त्याचं. वर्गमुळात 2. 2. म्हणून आता पायथागोरसचं त्रिकूट काय तयार झालं बघा. मग आता पायथागोरसचे त्रिकूट काय तयार झालं? 1, 1, वर्गमुळात 2. कर्ण वर्गमुळात 2 असेल. हो सर. समजलं? जर बाजूंची लांबी 1, 1 असेल तर कर्ण वर्गमुळात 2 असेल. अशा रीतीनं हे एक पायथागोरसचं त्रिकूट मिळालं आपल्याला. 1, 1 वर्गमुळात 2. ही कुठं तुम्ही तयार सुद्धा करू शकता या पद्धतीने. आता दुसरं पाहूया. 1, 2 तर हे x पायथागोरसचं त्रिकूट असेल. 1, 2 आणि x तर x ची किंमत किती? हे जर पायथागोरसचं त्रिकूट असेल तर जर 1, 2, x हे पायथागोरसचे त्रिकूट असेल तर x ची किंमत ठरवा. काढा बरं x ची किंमत. जर 1, 2 x हे पायथागोरसचे त्रिकूट असेल तर x ची किंमत ठरवा. लिहिलं का असा प्रश्न? हो सर. सोडवा बरं. x ची किंमत काय येते ते? काढा x ची किंमत काय येईल ते. जर 1, 2 आणि x हे पायथागोरसचे त्रिकूट असेल तर x बरोबर किती? सुरू झालं. सध्या 4 आहेत. 4 जण आहेत ऑनलाईन. कावेरी, अनुजा विठ्ठल, अश्विनी सत्वाराव आणि वैशाली वानखेडे 4 जणी आहेत. स्क्रीनशॉट घेऊन टाका रे ग्रुपवर लेकरांनो. क्लासचे स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घ्या आणि क्लासचे ग्रुपवर टाका म्हणजे लेकरांना बाकीच्या कळते. हो. काय म्हणजे हे आयडी त्याला ध्यान करा आता.
डाउनलोड केलं का तुम्ही ऍप? डाउनलोड चार्ज नेट चालू नाही का? तसाच आवडते. हम्म. टाईप करायचं. असू दे सर जॉईन व्हायला आले का? बघू नंतर संपल्यावर करून देऊ तुमचं डाउनलोड तुमचं ओपन होत असेल डाउनलोड. हा तसं व्हायला करू. चला झालं का सोडवणं? सोडवणं झालं? किती आलं सांगा चॅट बॉक्स मध्ये. उत्तर काय आलं? 1, 2 आणि x. का होईल पायथागोरसच्या त्रिकुटानुसार? एक जर आपण x ला तिसऱ्या ठिकाणी कर्णाच्या ठिकाणी मानलं तर x चा वर्ग बरोबर 1 चा वर्ग अधिक बरोबर 2 चा वर्ग. 2चा. 5 येईल असं उत्तर होईल है सर. की नाही? हा म्हणून x वर्ग बरोबर 1 चा वर्ग 1 अधिक 2 आणि चा वर्ग 4. 4. 5 येईल. म्हणजे x वर्ग बरोबर 5. इथं सुद्धा वर्गमूळ घ्यावा लागेल. हो सर. वर्गमूळ घेऊ म्हणजेच x बरोबर वर्गमुळात 5. आलं का? हो सर. वर्गमुळात 5 म्हणजेच त्रिकूट मिळालं पायथागोरसचं. आता हे दुसरं त्रिकूट नंबर 1. हे त्रिकूट नंबर दुसरं. आता कोणतं मिळालं? 1, 2, वर्गमुळात 5. हे एक त्रिकूट आहे बघा. आला आता x ची किंमत वर्गमुळात 5 म्हणजे 1, 2 वर्गमुळात 5. हे झालं 1 न सुरू होणार त्रिकूट. 1, 1 वर्गमुळात 2, 1, 2 वर्गमुळात 5. ठीक आहे. अशा खूप त्रिकुटांच्या किमती तुम्ही काढू शकता. आता तिसरं काढा बरं. 2, 3 ए. समजा ए हा कर्ण असेल तर ए ची किंमत ठरवा. 2, 3 आणि ए. ए ची किंमत ठरवा. 13. बरोबर आहे. वर्गमुळात 13. हा 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 राईट. 9. 2 चा वर्ग 4, 3 3 चा वर्ग 9, 9 4 13 म्हणजे वर्गमुळात 13. व्हेरी गुड. म्हणून हे मिळालं 2, 3 वर्गमुळात 13. तिसरं त्रिकूट 2, 3 वर्गमुळात 13. आणि हे चौथं आपण काढलेलंच आहे. चौथं आता काढलेलं आहे 3, 4, 5. हे आता सोडवलेलं 3, 4, 5. 5. हा हे काढा बरं. 4, 6 x बरोबर किती? 4, 6 x. बावन. 52 वर्गमुळात 52. हा वर्गमुळात 52. हो सर. हा मग त्याला 52 ची फोड करता येईल बघा. 13 चोक 52 राईट. हो सर. 52 ची फोड काय करता आली? 13 चोक 52 म्हणजेच 4 चं वर्गमूळ निघेल 2 वर्गमुळात 13. 4 चं वर्गमूळ किती? 2 आणि 13 चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे 2 वर्गमुळात 13 x बरोबर वर्गमुळात 52 म्हणजेच 2 वर्गमुळात 13. त्रिकूट आलं 4, 6, 2 वर्गमुळात 13. 2 वर्गमुळात 13. ठीक आहे. हो सर.
ही अशी पायथागोरसची त्रिपुटी आपल्याला तयार करता येतील. त्यानंतर हे 6वं त्रिकूट 5y13 हे त्रिकूट असेल, पायथागोरसचे त्रिकूट असेल, तर y बरोबर किती? जर 5, y, 13 हे पायथागोरसचे त्रिकूट असेल तर y बरोबर किती? सोडवा. 5, y, 13 बोला. 194. नाही, चुकलं. सावळे पाटील बोला, काय म्हणता? हात वर केलाय तुम्ही. सावळे, माईक चालू होतंय का सावळे? ठीक आहे, बघा करा, परत एकदा सोडवा. 5चा वर्ग अधिक yचा वर्ग बरोबर 13चा वर्ग असं होईल. ते 13ला जर आपण कर्ण मानलं तर, हो. हा 13ला जर कर्ण मानलं तर तसं होईल. पहा, कळा मग. 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक yचा वर्ग. 294. हा, 294. नाही नाही, चुकलं. 5चा वर्ग अधिक 13चा वर्ग सर. 5चा वर्ग अधिक yचा वर्ग बरोबर 13चा वर्ग. याला काटकोन करणाऱ्या बाजू मानला आपण 5 आणि y, कर्ण 13 असेल. कर्ण 13 काटकोन करणाऱ्या बाजू काय असतील? कर्ण 13 माना, काटकोन करणाऱ्या बाजू ठरवा. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पाया तुम्ही 5 मानला, उंची y मानली, कर्ण 13 म्हणून 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक yचा वर्ग. याला सोडवा. 13चा वर्ग किती आहे? 169. हा, 169 बरोबर 5चा वर्ग 25. हा 25 अधिक y वर्ग. y वर्ग. म्हणून y वर्ग बरोबर 169 वजा 25. हा. हा, y वर्ग बरोबर 169 वजा 25. मग करा वजा बाकी. नाही, 114. 114. 144. हा 144. मग 144 वर्गमूळ. 144. y बरोबर 144 वर्गमूळ असेल. किती आहे 144 वर्गमूळ? हा 12. म्हणून y ची किंमत किती आली? 12. हा, y ची किंमत 12 आलं बरोबर. पहा आता, याच पद्धतीने याला सोडवलं आपण. 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक yचा वर्ग. 13चा वर्ग आहे 169 बरोबर 5चा 25 अधिक yचा वर्ग. म्हणून 169 वजा 25 बरोबर yचा वर्ग. म्हणजेच किती आलं? 144. 144. आता इथं सुद्धा वर्गमूळ घ्या. म्हणून y वर्गाचं वर्गमूळ किती आलं? y बरोबर 144. 144 किती? 12. म्हणून y बरोबर किती आलं?
म्हणून y बरोबर 12. 12. त्यामुळे पायथागोरसचे त्रिकूट असं आहे. बरोबर किती आलं सांगा? 5, 12, 5, 12, 13. 13. 5, 12, 13. 13. हा 5, 12, 13 हे एक त्रिकूट झालं. अशा पद्धतीनं त्रिकुटातल्या किमती माहिती करता येतात. लिहून घ्या. लिहिलं? हो सर. हो. 5, 12, 13. 13. बघा या पद्धतीने पायथागोरसची त्रिकुटे आपल्याकडे रेडी पाहिजेत आणि त्याच्यावर आधारित उदाहरणं सुद्धा. उदाहरणे रेडी पाहिजे म्हणजे कुठलाही प्रश्न आला तरी ते फाडकन आपल्याला उत्तर बहुपर्यायीमध्ये चटकन देता यावं. ठीक आहे. हो सर. आता पुढे प्रश्न आहे 3रा प्रश्न बघा. एका चौरसाचा कर्ण 16 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती टिंबटिंब असेल. पहा आता चौरसाचा कर्ण दिलाय. किती दिलाय? 16 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. 16 वर्गमुळात 2 सेंटीमीटर चौरसाचा कर्ण दिलाय आणि तुम्हाला विचारलेली आहे चौरसाची परिमिती. म्हणजे काय काढावं लागेल तुम्हाला? चौरसाची परिमिती काढण्यासाठी काय आवश्यक आहे? बाजू माहित असणं आवश्यक आहे की नाही? बाजूचं माप माहिती असेल तर चौरसाची परिमिती काढता येते. राईट? हो सर. आता चौरस म्हणजे चारी बाजू समान असणारा चौकोन. ओके. हो सर. प्रत्येक कोन 90 अंशाचा आणि चारी बाजू समान. समजा एबीसीडी हा चौरस आहे. एबीसीडी हा चौरस आहे. हा चारी बाजू समान आहेत. प्रत्येक कोन 90 अंशाचा आहे. त्याचा कर्ण दिलाय तुम्हाला. हा कर्ण 16 वर्गमुळात 2 दिलाय. बाजू माहित करायची आहे तुम्हाला परिमिती काढण्यासाठी. म्हणून सूत्र आहे डायरेक्ट सूत्र चौरसाचा कर्ण बरोबर बाजू वर्गमुळात 2. चोप. चौरसाचा कर्ण बरोबर सूत्र बाजू गुणिले वर्गमुळात 2. बाजू गुणिले वर्गमुळात 2. बघा हे सूत्र आहे. हे सूत्र डायरेक्ट पाठ नसेल तरी तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयाने काढू शकता. हे सूत्र पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो बघा. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे बीडी कर्णाचा वर्ग बरोबर बीसी वर्ग अधिक डीसी वर्ग. राईट? हो सर. बाजू काटकोन करणाऱ्या बाजूंचा वर्ग त्यांची बेरीज. म्हणून बीडी हा कर्ण दिलाय. त्याच्यामुळं बीसी आणि डीसी कशी आहे? समान आहे बाजू. म्हणजेच बीसीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग असं लिहू शकता तुम्ही. दोन्ही बाजू समान असल्यामुळं. कारण बीसी बरोबर डीसी. लक्षात यायलंय ना? हा म्हणजेच 2दा आलं हे 2 बीसीचा वर्ग. ओके. हे काय आलं? कर्ण वर्ग बरोबर. बघा सूत्र कसं तयार व्हायला. दोन्ही बाजूची वर्गमुळे घेतली आपण तर हे वर्गमूळ कटला. कर्ण बीडी बरोबर हे बीसीचा वर्ग आणि वर्गमूळ कटून जाईल ते. म्हणजे राहिलं बीसी गुणिले वर्गमुळात 2. आला? बीसीचा वर्ग आणि वर्गमूळ कटलं. बीसी बाहेर आला. हे राहिलं वर्गमुळात 2. म्हणजे सूत्र काय तयार झालं? चौरसाचा कर्ण बरोबर बीसी काय आहे? बाजू गुणिले वर्गमुळात 2. हे सूत्र तयार झालं पहा. चौरसाचा कर्ण बरोबर बाजू वर्गमुळात 2. सूत्र असं तयार झालं. लिहून घ्या हे सूत्र कसं तयार झालं ते. लिहिलं सर. चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2.
मग आता या सूत्रामध्ये ठेवून आपल्याला डायरेक्ट बाजू काढता येईल चौरसाची, बाजूचं माप. इथं दिलेल्या प्रश्नात 16 वर्गमुळात 2 दिलाय कर्ण. चौरसाचा कर्ण किती दिलाय? 16 वर्गमुळात 2. हा, याचाच अर्थ काय होतो? हे वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 आलं आणि 16 म्हणजेच काय? हो, बाजू. बाजू. म्हणजेच बाजू किती असेल? 16, आहे की नाही? म्हणून चौरसाची बाजू बरोबर 16 सेंटीमीटर. बघा सूत्रामध्ये डायरेक्ट चौरसाचा कर्ण बरोबर बाजू वर्गमुळात 2 आणि कर्ण दिलाय 16 वर्गमुळात 2. हे वर्गमुळात 2 ला 2 मिळालं म्हणजेच बाजू किती आली? 16 आली. 16. कळलं का? हो सर. समजलं? हो. बाजूचं माप 16 कसं आलं ते लक्षात आलं का? हो सर. हा हा, म्हणून आता चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजे चारी बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय असते? परिमिती. आणि चौरसाची प्रत्येक बाजू समान असते. 4दा बाजू 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 लिहिण्यापेक्षा 4 गुणिले बाजू म्हणू शकतो आपण त्याला. हो. म्हणू शकतो का नाही? म्हणून हे सूत्र आहे, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. म्हणून 4 गुणिले 16 बरोबर किती? 64 सेमी. 64 सेंटीमीटर. म्हणून चौरसाची परिमिती बरोबर 64 सेंटीमीटर. असं हे 2 मार्कासाठीचं उदाहरण. किंवा बहुपर्यायी असेल तर 1 मार्कासाठीच. लिहून घ्या. घेतलं सर. लिहिलं. हा, लिहिलं सर. 16 चौक 64 सेंटीमीटर. आता बघा हेच बहुपर्यायीसाठी कसं दिलं एमसीक्यू साठी पहा. इथं एमसीक्यू साठी उदाहरण दिलं पहा. एका चौरसाचा कर्ण 16 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती डॅश डॅश असेल 16 सेंटीमीटर. 16 वर्गमुळात 2 आपलं 64 वर्गमुळात 2 32 वर्गमुळात 2 आणि 48 सेमी. हा, आता बघा याच्यातलं उत्तर कोणतं बरोबर आहे सांगा मग आता. नाही 16 64 वर्गमुळात 2. कोणतं बरोबर आहे? पहिलं पहिलं काय आहे? 16 सेंटीमीटर. 16 सेंटीमीटर. दुसरं काय? 64 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. 2 तिसरं आहे 32 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. चौथं आहे 48 सेंटीमीटर. 4 हे पर्याय बरोबर आहे पण इथं वर्गमुळात 2 नसायला पाहिजे आणि प्रिंट मध्ये चूक केलं आहे. हो सर. 64 सेंटीमीटर. एकही पर्याय बरोबर नाही त्यातला, नाही का? प्रिंट मध्ये चूक झाली, ते 64 सेंटीमीटर पाहिजे होतं. ठीक आहे. हो सर. ओके. आता या पद्धतीने बघा तुम्हाला कर्ण दिला असता बाजू काढता यावी आणि बाजू काढल्यानंतर परिमिती काढता यावी असा हा उद्देश आहे. या सूत्राच्या सहाय्याने तुम्हाला वेगवेगळी उदाहरणे विचारली जातील. आता बघा या ठिकाणी या दुसरं उदाहरण PQRS हा चौरस आहे. चौकोन PQRS हा चौरस आहे. जर बाजूचे माप 12 सेंटीमीटर असेल तर कर्ण QS बरोबर किती?
बाजू 12 सेंटीमीटर चौरसाची, तर कर्ण QS बरोबर किती? सोडवा बरं. झालं असेल तर त्यांनी टाइप करू शकता. मेसेज टाकू शकता. सांगा किती आलं? किती आलं? सूत्र ठेवून द्या डायरेक्ट. चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. हो सर. सूत्र आहे ना. मग बाजूचं माप किती दिलंय? 12. 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर हा असेल चौरसाचा कर्ण. झालं उत्तर. QS बरोबर 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. बाजू गुणिले वर्गमुळात 2, बाजूच्या समोर वर्गमुळात 2 ठेवायचे डायरेक्ट. ही बाजू आहे, त्याला वर्गमुळात 2 ने गुणायचे. समजलं का? 12 वर्गमुळात 2. आता चौरसाची परिमिती काय असेल बरं? P ऑफ PQRS किती असेल पॅरामीटर? 4 गुणिले बाजू परिमिती म्हणजे किती असेल? म्हणजे 48. हा 48. हा 48. बघा ही कृतीपत्रिका अशी असेल. कृतीपत्रिका असेल 4 गुणिले बाजू परिमिती बरोबर म्हणजे 4 गुणिले 12, 12 चौक 48. 48 सेंटीमीटर ही असेल परिमिती चौरसाची. हा परिमिती. समजलं? बरोबर आहे. सावळे बरोबर आहे. आता चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? एरिया ऑफ PQRS काढा बरं. एरिया ऑफ PQRS काय सूत्र आहे? बाजूचा वर्ग. हा बाजूचा वर्ग म्हणून काढा. रिकाम्या जागेचा वर्ग बरोबर रिकामी जागा चौसेमी. किती असेल? 144. हा 144 चौसेमी. बघा असे एकावर 3 प्रकारचे प्रश्न. बाजू दिली असता कर्ण काढणे चौरसाचा, बाजू दिली असता परिमिती काढणे, बाजू दिली असता क्षेत्रफळ काढणे. ठीक आहे? हो सर. म्हणजे उदाहरण एकच तर याच्यावर आधारित एका मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं बहुपर्यायी प्रश्न, 2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं आणि 3 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. चौरसाची बाजू दिली असता कर्णाची लांबी काढा आणि परिमिती काढा हा प्रश्न 3 मार्काचा असू शकतो. करता येईल असं दुसरं? घ्या दुसरा प्रश्न घ्या. लिहा.
चौकोन एबीसीडी, प्रश्न लिहा, चौकोन एबीसीडी हा चौरस असून त्याच्या कर्णाची लांबी 8 वर्गमुळात 2 सेंटीमीटर, 8 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाची परिमिती व क्षेत्रफळ ठरवा. चौरसाची परिमिती व क्षेत्रफळ ठरवा. सोडवायचे आणि ग्रुपवर टाकायचे. लिहिला का प्रश्न? हो सर. हा, आता घ्या दुसरा प्रश्न स्वाध्यायासाठी. दुसरा घ्या. 12 सेंटीमीटर कर्ण असलेल्या चौरसाची परिमिती व क्षेत्रफळ ठरवा. तिसरा प्रश्न, तिसरा 9 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी, हे नंबर एक चौरसाच्या कर्णाची लांबी. नंबर 2 चौरसाचे क्षेत्रफळ. आणि नंबर 3 चौरसाची परिमिती ठरवा. ठीक आहे. सोडवायचे आहेत प्रश्न आणि उत्तर, प्रश्नासहित उत्तर ग्रुपवर टाकलात तरी चालेल तुमच्या वर्गाच्या. ओके, ठीक आहे. आपण थांबूया या ठिकाणी क्लास. ओके, बाय, बेस्ट ऑफ लक. करा अभ्यास घरी. थांबूया आपण या ठिकाणी क्लास.